आजच्या या कथेत तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव चंद्रा आहे आणि मी दिसायला खूप सुंदर आहे. माझा जन्म होताना आईचं निधन झालं आणि मी 12 वर्षांची असताना बाबाही गेले. त्या धक्क्यानं मी पूर्णपणे खचून गेले होते. पण माझ्या मोठ्या भावानं मला पुन्हा आयुष्याकडे उभं केलं. तो माझ्यासाठी भाऊच नव्हे तर आई वडील आणि जिवलग मित्रही बनला. आमची शेती जमीन तो सांभाळत होता आणि मला कशाचीही कमतरता भासू दिली नाही. मी 16-17 वर्षांची झाल्यावर घरात एखाद्या स्त्रीची उणीव तीव्र जाणवू लागली. म्हणून भावाचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा होती. काही काळाने आमचा मेहुणा आला आणि त्यांनीही भावाला लग्नासाठी तयार केलं. भावाचं त्याच्या आवडत्या मुलीशी लग्न ठरलं, पण लग्नाआधी तिच्या आईचं अचानक निधन झालं. आम्ही लग्न पुढे ढकललं आणि त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. साध्या पद्धतीने लग्न झालं आणि वहिनी आमच्या घरी आल्या. त्या प्रेमळ होत्या, पण त्यांच्या लहान भावाची त्यांना सतत काळजी वाटत असे. शेवटी भावाने त्यालाही आमच्या घरी आणलं. तिला तो शांत होता, पण नंतर त्याच्या वागण्यात बदल जाणवू लागला. एकदा घरात मी एकटी असताना त्याने मला बाहेर नेलं. मी घाबरले होते, मात्र तिथे त्याने मनातील भावना व्यक्त करून लग्नाची मागणी घातली. मी संभ्रमात होते, पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे मन हलकं झालं. घरी परतल्यावर भावाला राग आला होता, मात्र त्याने परिस्थिती समजावून सांगत माझी काखली. त्या दिवसानंतर आयुष्याने वेगळं वळण घेतलं. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा.